हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही बघितले होते की एक कोकमं आली होती आपल्याकडे, म्हणजे आणलेली होती आणि ह्यावेळेस कोकम आपले लागलेले, पण माकडाने अजिबात ठेवले नाही. त्याच्यामुळे ह्यावेळेस बघू शकता तुम्ही केवढे कोकम खूप कमी केलेले आहेत. कारण की माकडाने एकदम काढून खाऊन एकदम वाट लावली होती सगळी. त्याच्यामुळे अर्धीच पिशवी मिळाली आणि त्याचे हे कोकम. आता तुम्हाला एवढे दिसत आहेत, पण अजून ह्याची जी प्रोसेस आहे ती 2-3 वेळा आहे. हे बघा, आगळ आहे हा. तर ह्याच्यामध्ये खूप थोडक्यात म्हटली जाते कोकमाची खूट. तर ह्याच्यामध्ये टाकून त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पिळून ते सुकट टाकावे लागतात. तर पहिली जी स्टेप आहे ती झालेली आहे पहिल्यांदा करून. अजून 2 ते 3 वेळा करणार आहोत. त्याच्यानंतर ह्याचा जो कलर आहे आगळचा, त्याला मस्त अजून कलर चढेल. एकदम काळपट कलर होता, अजून हा लालसर आहे. तर व्हिडिओ मी ह्याकरता बनवते कारण की आधी तुम्ही बघितलं आहे की आत्तापर्यंत कशाप्रकारे कोकणामध्ये कोकम तयार केले जातात, जे जेवणामध्ये वापरतात ते वाले कोकम. तर कसं होतं, एकसारखं तेच तेच सांगून किंवा तेच तेच दाखवून बोर व्हायला होतं. म्हणून म्हटलं की डायरेक्ट आपलं सगळं झालं, सगळं म्हटल्यापेक्षा थोडंफार झाल्यानंतरच आपण दाखवूया. तर बघू शकता ही खूट लावलेली आहेत कोकमं. आणि कोकणामध्ये काल म्हणजे काल पहाटे पण आणि आज, थोडक्यात तुम्ही आजच म्हणू शकता, खूप पाऊस पडला. सकाळी पण खूप पाऊस पडला, त्याच्यानंतर दुपारी पण पडला आणि आज जरा क्लायमेट म्हणजे ऊन पण पडलेलं आहे बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये आम्ही हे सुकवायला टाकलेलं होतं आणि आता जरा बऱ्यापैकी झाले आहेत. सो अजून आहे ना 1-2 वेळा आपण ह्या जी खूट आहे तर ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता हे आगळ आहे, थोडक्यात ह्याच्यापासून आगळ बनतो. तुम्ही कलर बघू शकता आणि मस्त असा वास सुटला आहे असा एकदम भारी असा. आणि हे कापड दिसते, सो कापडावरती आपण म्हणजे प्लास्टिक आहे, सो प्लास्टिकवरती आपण सुकट टाकलेलं होतं आणि ही जी सगळी कोकम आहे. तर अशा पद्धतीने आपण दरवर्षी करतो. पण ह्यावर्षी पहिल्यांदा असं झालं की आपले कोकम लागूनसुद्धा कमी भेटलेले आहेत कोकम. त्याच्यामुळे ह्यावेळेस थोडे कमी आहेत. पण आपल्याला गेल्या वर्षीचे पण आहेत, तुम्ही बघितलं असाल. तर गेल्या वर्षी जे कोकम आहेत ते आपल्याला पुरतीलच. त्यानंतर हे पण आहेत, हे थोडे होतील कारण की तुम्हाला आता हे एवढे दिसतात पण फार कमी आहेत. ते टोपलीमध्ये खाली बघा, खाली टोपली आहे. कारण की पाऊस असल्यामुळे आहे ना प्रॉपर ऊन नाही मिळत आहे. आज जरा थोडंफार ऊन मिळालं. तर बघू, अजून 2-3 दिवस जरी चांगलं ऊन पडलं ना तरी हे मस्तपैकी तयार होतील. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल. तर बघू शकता मस्त आणि खूप छान असा वास सुटलेला आहे. आता तुम्हाला ही थोडी ना अशी लालसर दिसतील, थोडी थोडी काळपट दिसतील. कलर बघू, 2 प्रकारचे कलर आहेत. पण जर ह्याच्या पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर, ह्याची जी प्रोसेस आहे पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर, म्हणजे हे जे तुम्हाला दिसते आगळ, थोडक्यात ह्याला आता आगळ अजून तयार नाही झाला, ह्याला कलर पण आलेला नाही, एकदम काळपट कलर येतो. जसं हे सुकत जातील तसे तो कलर घेत जातो, म्हणजे कलर ह्याच्यामध्ये सोडत असतो आगळमध्ये. तर आता तुम्हाला हा लालसर दिसेल, पण काही जेव्हा पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाल्यावर, जसं मी तुम्हाला दाखवलं असेल गेल्या वर्षीची कोकमं एकदम काळी भोळ असे काळी भोर आहेत, तसेच ह्यांना कलर चढतो एकदम काळपट असा. तर तोही चढणार आहे. आणि जोपर्यंत ऊन लागत नाही आणि अजून ऊन लावावं लागणार आपल्याला 1 ते 2 दिवस. त्याच्यानंतर हे ऊन लागल्यानंतर सुकून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये परत टाकणार. असे 2 ते 3 वेळा प्रोसेस आहे. म्हणजे जर तुम्ही कोकमं बघायला गेले तर त्यामागचे जे कष्ट आहे, त्यामागची जी मेहनत आहे ती खूप आहे. पहिले कोकम आणायचे, फोडायचे, त्याच्यानंतर त्यांना सुकत घालायचे, जी सालं असते ती सुकवायची असतात. त्याच्यानंतर ज्या बिया आहेत त्यांना फुगत ठेवावी लागते. त्याच्यानंतर त्या बिया चांगल्या हाताने अशा कोळून त्याचा रस काढावा लागतो. रस काढल्यानंतर सुकलेली कोकमं परत त्या जो काही निघालेला रस आहे त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं. तर अशी ही प्रोसेस 2-3 वेळा आणि त्याच्यानंतर मग हे कोकम 2 ते 3 वेळा ह्याच्यात तिकडे टाकायचे आणि ह्याचं बनतं ते आगळ बनतं आणि इकडे कोकम तयार होतात. तर खूप मोठी प्रोसेस आहे ही. आणि कसं घरातले जर जास्ती माणसं असतील करायला तर पटकन होतं. आणि मेन म्हणजे मोठ्यात मोठा सोर्स म्हणजे ह्याला पूर्ण तयार करण्यासाठी ऊन लागतो. उन्हाशिवाय अजिबात होऊ शकत नाही, कारण की जर ओलसर राहिले तर त्यांना बुरशी येणार आणि खराब होऊन जाणार. तर जेवढं तुम्ही तितकं ऊन लावाल ना तेवढं ते जास्ती दिवस टिकतं. मी व्हिडिओ पण टाकला होता की किती काळ असतो की हे किती काळ टिकू शकतात, 1 वर्ष 2 वर्ष. जसं तुम्ही जास्ती त्याला ऊन लावाल, कुठल्याही तुम्हाला माहिती असेल कुठल्याही वस्तूला, तुमचं कडधान्य असेल, तुमचं खोबरं असेल, तुमचं जे काही असेल, तुम्ही जेवढं चांगलं ऊन लावाल ते जास्तीत जास्त टिकतं. तर ह्याला पण खूप चांगलं ऊन लावावं लागतं तरच हे छान टिकतं. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कारण की कष्टाशिवाय काहीच मिळत नाही. त्या पद्धतीनेच ह्याची पण आहे. बाकीच्या ह्याच्यापेक्षा ह्याची जी प्रोसेस आहे ती खूप मोठी आहे, लेंदी आहे.
जर तुम्ही ह्याचा जो पिरियड बघितलात की आणल्यापासून करण्यापर्यंत पूर्ण कोकम रेडी होण्यापर्यंत एक 10 ते 15 दिवस लागतात. त्याच्या आधी पण होऊ शकतं, कारण की जसं ऊन असेल तसे आता पाऊस, आता म्हणजे ऊन पडलं होतं आज, पण पाऊस पडूनसुद्धा ऊन पण पडलेलं. तर हा जो पाऊस आहे तो येऊन जाऊन असतो, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्या उन्हावर होणार नाही. पण सांगता येत नाही की कधी काही क्लायमेट चेंज होईल वगैरे. पण प्रॉपर यांना ऊन लावावा लागतो. कोकम असे आहे ना की तुम्ही त्याला छान ऊन लावलंत ना तरच ते जास्ती काळ टिकू शकतात, नाहीतर मग बुरशी येते. बुरशी येण्यामागचं एकच कारण असतं की ते ओलसर राहते. साल एकदा ओलसर राहिली की त्याला बुरशी आलीच. तर अशा पद्धतीने कोकम सगळे तयार केले जातात. आता आपण एक ऊन लावलेलं आहे, सो अजून 2 ते 3 ऊनं लावणार आहोत. आता एकदा उद्या ऊन लावल्यानंतर किंवा परवा 2 दिवस ऊन लावल्यानंतर आपण परत ह्या खूट आहे त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये परत टाकणार आहोत. आणि नंतर मग 2 ते 3 वेळा टाकून झाल्यानंतर छान सुकवून झाल्यानंतर मस्तपैकी भरून ठेवणार एका बरणीमध्ये, किंवा बरणीमध्ये भरण्यापेक्षा एका छान प्लास्टिकच्या पिशवीमध्ये. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की ते जे कोकम आहेत ते आपण प्लास्टिकमध्ये ठेवलेले होते. तर अशा पद्धतीने आपण स्टोअर करून ठेवणार आणि नंतर मग जेवणामध्ये वापरणार. तुम्हाला जर मीठ लावायचं असेल तर मीठ लावून पण ठेवू शकता. सो मीठ लावून ठेवलं तर ते उत्तम, कारण की तुम्हाला माहिती आहे मिठाचा गुणधर्म चांगलं राहतं, काही बुरशी नाही येणार. जर चांगलं सुकलेलं असेल तर बुरशी नाही येणार किंवा कुठला भुंगा नाही लागणार. सो छान राहतील आणि जेवणाला छान, मग ते जेवणामध्ये टाकताना मीठ आपण थोडं टाकू शकतो. याला मीठ पण लावून तुम्ही मस्तपैकी स्टोअर करून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याकडे कोकम दरवर्षी तयार केले जातात. पूर्ण व्हिडिओ बनवण्यामागचं मी कारणसुद्धा सांगितलं की तेच एकसारखं दाखवून बोरिंग होऊ शकता तुम्ही. त्यामुळे मी डायरेक्ट जे काही बनलं आहे ते दाखवलं आहे. सो जसं बनतं आहे तसं त्यानुसार मी तुम्हाला दाखवलं, की म्हटलं चला पूर्ण व्हिडिओ दाखवण्यापेक्षा शॉर्टमध्ये आपण सांगूया. कारण की गेल्या वेळेस पण मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवला आहे. त्याच्यामध्ये कसं बिया चोळल्या जातात हातावरती, पिळून काढल्या जातात. पिळण्याचा पण आपण एक शॉर्ट टाकलेला, त्याच्यावर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे पिळल्या जातात. आणि त्या ज्या बिया आहेत त्या आपण मस्तपैकी सुकत टाकलेल्या आहेत. सुकत टाकून त्याच्यानंतर आपण विकतो पण, कारण की दारावर जे येतात भंगारवाले वगैरे असतील ते लोकं घेतात, कारण की त्यांना ह्या सीझनमध्ये त्यांना छान डिमांड असते, कारण की त्याच्यापासून तेल निघतं. तेल म्हणजे ते थोडक्यात तुपासारखंच असतं. तर त्याच्यापासून तेल निघतं, त्याच्यामुळे त्या बियांना मार्केटमध्ये खूप चांगला भाव आहे. त्याच्यामुळे त्या बिया विकल्या जातात चांगल्या. आपण विकतो कारण की आपण त्याच्यापासून दुसरं काही बनवत नाही. सो त्या विकल्यानंतर ते लोकं त्याच्यापासून तेल, तूप वगैरे, त्याच्यापासून तेल पण निघतं, तूप पण निघतं. थोडक्यात सांगायचं झालं तर तेलच निघतं चांगलं. तर अशा पद्धतीने त्या बियांचा पण उपयोग केला जातो. तर बघू शकता तुम्ही की कोकमपासून किती काय काय बनतं. म्हणजे त्यांच्या बियांचासुद्धा वापर खूप चांगल्या प्रकारे केला जातो. त्यांच्या सालींचा वापर केला जातो. जो काही यातला गर आहे, त्यातून येणारा जो रस आहे, सो रसाचा पण छान प्रकारे वापर केला जातो. मच्छीसाठी आगळ म्हणून हा प्रॉपर अजून म्हणजे आगळ झालेला नाही आहे. ह्याला अजून कलर चढायचा आहे. हा पहिला कलर चढला आहे मस्तपैकी बघा. अजून कलर येईल, एकदम काळपट कलर होतो आणि मस्त म्हणजे मच्छीला जास्ती वापरला जातो. तर अशा पद्धतीने मस्त मस्त असे कोकम तयार होतीलच लवकर. सो फायनली तयार झाले की मी तुम्हाला दाखवेन. आत्ता तुम्ही हा कलर बघून या आणि जेव्हा नंतरचा कलर येईल तो पण बघा. काय डिफरंट वाटेल, जसं मी सांगितलं तसंच होईल बघा. तर नक्की कमेंट करा. आणि तुम्हीसुद्धा कोकणात आला असाल तर कोकम रेडी आहेत. सो तुम्ही रेडी म्हटल्यापेक्षा जिथे तुम्ही व्हिजिट कराल तिथे तुम्हाला कोकणात आल्यावर तुम्हाला कोकम कुठेही मिळतील. तुम्ही जरी दुकानात गेलात तरी तिथे कोकम मिळतील. तर नक्की खरेदी करा कोकम. आणि खूप छान असतात. इकडच्या साईडला गुहागर साईडला वगैरे खूप, रत्नागिरी वगैरे त्या साईडला पण कोकम वगैरे विकायला पॅकेट्स असतात बनवलेले. सो पॅकेट्सनुसार त्याची किंमत असते. सो चला आता आपण इथे थांबणार आहोत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि काही लोकं असे आहेत जे व्हिडिओज बघतात, ठीक आहे कंटेंट आवडणं न आवडणं ते त्यांच्यावरती आहे, पण निदान एक लाईक तरी करू शकता तुम्ही. सबस्क्राईब करणं राहिलं पुढे, पण एक तुम्ही साधं लाईक करू शकता, जेणेकरून अजून एक छान ऊर्जा येईल की व्हिडिओ बनवायची. कारण की आपले जे व्हिडिओ आहेत ते नॉर्मल असतात आणि कोकणामध्ये जे काही घडतं, कोकणामध्ये ज्या काही चालीरीती आहेत, जे काही बनवलं जातं, कोकणातील शेती असेल, म्हणजे छोट्यात छोटी गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर त्यामुळे ना तुम्ही एक लाईक जरी हे दिलं तरी खूप आहे. तर असं बघून लगेच जाऊ नका. किमान लाईक तरी करा. नक्की कराल आशा आहे मला. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.